नमस्कार मंडळी, वेलकम टू महाराष्ट्रीयन तडका. तर चला, आज आपण बनवणार आहोत उपवासाचा वडा सांबर. बघू शकता सुंदर असा झालेला आहे वडा सांबर. तर चला रेसिपी चालू करूया. त्यासाठी इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे छान उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत. त्यामध्ये जिरे आणि मिरची मिक्सरवरती बारीक वाटून टाकलेली आहे. त्यानंतर यामध्ये दाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ या गोष्टी सर्व ॲड केलेल्या आहेत. छान साहित्य मिक्स करून घेऊया आणि याचे छान असे गोलाकार वडे बनवूया. या पद्धतीने आपण इथे वडे बनवणार आहोत. वडे थोडेसे जाडसरच ठेवा, जेणेकरून आपले ते तेलात फुटणार नाहीत. या पद्धतीने इथे असा वडा मी बनवलेला आहे, बघू शकता तुम्ही. याच पद्धतीने अजून एक वडा बनवून दाखवत आहे मी. छान असा जाडसर वडा इथे आपण तयार केलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तो शेप इथे तुम्ही देऊ शकता आणि छान असे जाडसर वडे आपण इथे बनवून घेऊया या पद्धतीने. याच पद्धतीने इथे मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे बॅटरची तयारी करूया. इथे भाजणीचं पीठ 1 वाटी आणि राजगिऱ्याचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार तिखट आणि मीठ या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि पाणी टाकून आपण छान बॅटर तयार करणार आहोत. या पद्धतीने बॅटर थोडंसं जाडसर ठेवा. त्यानंतर आपण इथे एक वडा घेऊन छान बॅटरमध्ये डिप केलेला आहे आणि तेलामध्ये सोडलेला आहे. याच पद्धतीने अजून एक वडा आपण इथे घेत आहोत. दाखवलेल्या पद्धतीने आपण वडे हे तेलामध्ये सोडून घेऊया. बघू शकता आपले वडे तळून छान असे खरपूस तयार आहेत. या पद्धतीने आपले वडे तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण सांबरची तयारी करूया. इथे मी एका भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे आणि लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर इथे दाण्याचं कूट हे मिक्सरवरती बारीक वाटून घेतलेले आहे. 1 वाटी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक वाटून खोबरं घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये छान परतून घेऊया. याला थोडासा 5 मिनिटाचा वेळ लागेल आपल्याला. या पद्धतीने आपण छान सर्व मिश्रण हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत या मिश्रणाला आपण हलवत राहूया. छान आपलं मिश्रण शिजलेलं आहे आणि बघू शकता तेल किती छान सुटलेलं आहे त्याला, म्हणजेच आपलं मिश्रण तयार आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी आपण इथे ॲड करणार आहोत. बघू शकता तुम्ही, तुम्हाला सांबरचा थिकनेस किती हवा आहे त्यानुसार इथे पाणी तुम्ही ॲड करू शकता. त्याचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. इथे याला छान उकळी येऊ देऊया. सुंदर असा कलर आलेला आहे. यामध्ये मी उकडलेले 2 बटाटे ॲड केलेले आहेत आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर छान मिश्रण हलवून घेऊया. आपला सांबर इथे तयार आहे. याला छान एक उकळी काढून घेऊया आणि इथे आपला वडा सांबर तयार आहे. बघू शकता अप्रतिम असा दिसत आहे. मस्त प्लेट तयार करूया आणि वडा सांबरचा आस्वाद घेऊया. वडा सांबर आहे मस्त. तुम्ही कराल फस्त. नक्की करून बघा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.